तुकाराम महाराज म्हणतात की आपण जर आत्मदृष्टीने जर पाहिलं तर हरी हा सर्व व्यापक आहे, सर्व ठिकाणी आहे, तो आपल्याला सर्व ठिकाणी दिसतो असं ते या अभंगातनं म्हणतात. पाहता तव एकला दिसे कैसा असे व्यापक, ज्याचे त्याचे मिळनी मिळे, तरी खेळे बहुरूपी, जाणीवेचे निधी अंग, दिसे रंग निवडेना, तुका म्हणे हेची ठाई, हे तो नाही सर्वत्र. तर स्थूल दृष्टीने जर आपण वरवर जर पाहण्यास गेलो तर आपण एकटाच दिसतो, पण आत्मदृष्टीने वस्तुस्थितीने पाहिले तर सर्वत्र कसा व्यापक आहे. ईश्वर सर्वत्र व्यापक आपल्याला दिसत असतो. प्रत्येक कणाकणामध्ये अणुरेणूमध्ये ईश्वर हा व्यापलेला आहे. आणि तुकाराम महाराज खरं जर पाहिलं तर सर्व व्यापक ईश्वरालाच मानणारे संत आहेत. हा हरी जगामध्ये ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ज्याच्या त्याच्यात मिसळत असतो आणि विविध रूपाने तेथे खेळ खेळत असतो. हा हरी व्यापक आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे रंग आहेत, परंतु ज्ञानाने समजणारा हा विषय नाही आणि त्याच्या स्वरूपाहून आनंद देखील वेगळा निवडता येत नाही, कारण तो आनंद रूपच आहे. तुकाराम महाराज म्हणतात हा हरी केवळ विटेवरच आहे असे नाही, तर तो सर्व व्यापक आहे, सर्वच ठिकाणी आहे असं या ठिकाणी सांगतात. खरं जर पाहिलं तर आपण विठ्ठलाची पूजा असो, आणखी वेगवेगळ्या देवी देवताची आपण पूजा करतो, हे फक्त आपलं मन एकाग्र करण्यासाठी. पण ईश्वर हे कणाकणामध्ये अणुरेणूमध्ये व्याप्त झालेला आहे असं या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात. रामकृष्ण हरी.